27 नोव्हेंबर 2005 चा दिवस. राज ठाकरेंनी आपल्या सहकाऱ्यांसोबत शिवसेना सोडली. पुढे काहीच दिवसांनी म्हणजेच 9 मार्च 2006 ला त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मनसेची पहिली सभा घेण्यात आली. या सभेला लाखो लोकांनी तुफान गर्दी केली होती. महाराष्ट्रात एका नव्या राजकीय नेतृत्वाचा उदय झाला होता अशी चर्चा जोरात झाली. कडव्या मराठीपणाचा मुद्दा हाच मनसेचा अजेंडा असेल असं राज ठाकरेंनी जाहीरपणे ठणकावून सांगितलं होतं. याच मुद्द्यावर त्यांनी 2009 ची विधानसभा निवडणूक लढवली. सेना भाजप युती, काँग्रेस राष्ट्रवादी या मोठ्या राजकीय पक्षांची मनसेची लढाई होती. मनसेनं या निवडणुकीत एकूण 143 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यापैकी 13 उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला. 12 उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची तर तब्बल 53 उमेदवारांनी तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. पहिल्याच निवडणुकीत मनसेनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. मुंबईत तर मनसेच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा निवडून आल्या होत्या. त्यावेळी मनसेचे जे 13 आमदार निवडून आले होते त्यांची गल्ली ते दिल्ली कायमच चर्चा होत राहते. सब बिचडे बारी बारी असंही त्यांच्या बाबतीत म्हटलं जातं. पण मग ते 13 आमदार आज कुठे आहेत? सध्या काय करतात ते? त्यापैकी एकनिष्ठ कोण राहिलंय आणि कुणी पक्ष सोडलाय? तेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहेत देदनका. मंडळी, गोल्डमॅन किंवा गोल्डन आमदार म्हणून आजही आपल्या डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो आणि तो म्हणजे रमेश वांजळे यांचा. पुण्याच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून त्यांनी मनसेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. पण आमदार झाल्यानंतर 2च वर्षांनी म्हणजे जून 2011 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर त्यांचं कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालं होतं. रमेश वांजळे यांची कन्या सायली वांजळे शिंदे या पुणे महानगरपालिकेत नगरसेविका राहिलेल्या आहेत. पण यावेळी मनपा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून सध्या त्या भाजपच्या तिकिटावर पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात. पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत महिला उमेदवार म्हणून त्यांची सध्या चर्चा होतीये. तब्बल 77 कोटी रुपये इतकी त्यांची संपत्ती आहे. रमेश वांजळे यांचे चिरंजीव पैलवान मयुरेश वांजळे यांनी 2024 ची खडकवासला विधानसभा निवडणूक मनसेच्या तिकिटावर लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता. सध्या ते मनसे पक्षातच आहे. 2009 मध्ये निवडून आलेले मनसेचे दुसरे आमदार होते उत्तमराव ढिकले. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर मनसेत प्रवेश करून नाशिक पूर्व मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यापूर्वी नाशिक लोकसभा मतदारसंघातून ते मनसेच्या तिकिटावर खासदार बनले होते. तर काँग्रेस पक्षातून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली होती. नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर यासह सहकार क्षेत्रातील अनेक पदं त्यांनी भूषवली होती. एप्रिल 2015 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं उत्तमराव ढिकले यांचंही निधन झालं. त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या घरी भेट सुद्धा दिली होती. दरम्यान सध्या राहुल ढिकले त्यांच्या वडिलांचा राजकीय वारसा चालत असून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून ते भाजपच्या तिकिटावर सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत. 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर निवडून आलेले तिसरे आमदार होते वसंत गीते. राज ठाकरेंच्या पाठोपाठ ते शिवसेनेतून मनसेत दाखल झाले आणि त्यांनी नाशिक मध्य या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत विजय मिळवला होता. 2014 मध्येही त्यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली, पण भाजपच्या देवयानी फरांदे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. नंतर त्यांनी मनसेची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण 2021 मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. महाविकास आघाडीकडून मशाल या चिन्हावर 2024 ची विधानसभा निवडणूक लढवली. त्यात देवयानी फरांदे यांच्याकडून ते पुन्हा पराभूत झाले. सध्या ते शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते असून नाशिक महापालिकेसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांसह युतीतील मनसेच्या उमेदवारांचाही प्रचार करताना दिसतात. तर राज ठाकरेंचे चौथे आमदार होते नितीन भोसले, जे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते. पुढे 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेच्या तिकिटावर त्यांचा सलग पराभव झाला. 2023 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. पण यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. नाशिक महापालिकेसाठी त्यांच्या भाऊजाई इच्छुक उमेदवार होत्या, पण भाजपनं त्यांना तिकीट नाकारलं आणि त्यांनी 10च दिवसात भाजप सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. मंडळी, मनसेचे त्यावेळी नाशिक जिल्ह्यातून 3 आमदार निवडून आल्यानं नाशिक जिल्हा मनसेचा बालेकिल्ला बनला होता. त्यातच मनसेनं नाशिक महापालिकेवर देखील आपली सत्ता काबीज केली होती.
2009 मध्ये मनसेकडून आमदार झालेले राज ठाकरेंचे निष्ठावंत समर्थक बाळा नांदगावकर यांचाही समावेश होतो. त्यांनी शिवडी मतदारसंघातून विजय मिळवत चौथ्यांदा आमदारकी मिळवली होती. मनसेची स्थापना झाल्यापासून ते आजपर्यंत बाळा नांदगावकरांनी राज ठाकरेंना प्रत्येक वेळी भक्कम साथ दिली आहे. 1995 मध्ये मुंबईच्या माझगाव मतदारसंघात छगन भुजबळ यांना पराभूत करून ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार बनले होते. 1999 मध्ये ग्रामीणचे गृहराज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिलं होतं. त्याच वर्षी झालेल्या माझगाव विधानसभेत त्यांनी पंकज भुजबळ यांना पराभवाची धूळ चारली होती. 2004 मध्येही त्यांनी आमदारकी मिळवली. पुणे शिवडी मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर आमदार झाले. 2014 ला मात्र त्यांचा पराभव झाला, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या. ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी त्यांची मनापासूनची इच्छाही आता पूर्ण झाली आहे. मंडळी, राज ठाकरे शिवसेनेत असल्यापासून ते मनसेची स्थापना केल्यानंतर त्यांचे जे काही विश्वासू आणि खंदे समर्थक मानले जातात त्यापैकी एक नाव म्हणजे नितीन सरदेसाई. 2009 मध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दादर माहीम विधानसभा मतदारसंघातून नितीन सरदेसाई आमदार झाले होते. 2014 ला मात्र शिवसेनेच्या सदा सरवणकर यांच्या समोर त्यांचा निभाव लागला नाही. सरदेसाई अजूनही राज ठाकरे यांच्या सोबतच आहे. सध्या त्यांच्यावर मनसेच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी आहे. तर प्रकाश भोईर हे आणखी एक राज ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार असून 2009 मध्ये ते कल्याण पश्चिम मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर आमदार झाले होते. पुढे 2014 आणि 2019 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. प्रकाश भोईर आजही मनसेत कार्यरत असून अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेत त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट नैना भोईर या मनसेकडून निवडणूक रिंगणात आहे. 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर निवडून आलेले रमेश पाटील हे 8वे आमदार. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रेंचा पराभव केला होता. त्यापूर्वी मात्र ते काँग्रेसमध्ये होते आणि निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. 2014 मध्येही ते मनसेचे उमेदवार होते, पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही काळ ते भाजपमध्ये गेले आणि नंतर पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या आहेत. 2019 मध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघातून प्रमोद उर्फ राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार निवडून आले होते. त्यांचे रमेश पाटील हे मोठे बंधू आहेत. मंडळी, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि आपल्या वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत राहणारे हर्षवर्धन जाधव हे देखील 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड मतदारसंघात त्यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवार उदयसिंग राजपूत यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये ते पुन्हा आमदार झाले, पण यावेळी त्यांचा पक्ष होता शिवसेना. पुढे 2019 आणि 2024 मध्ये अपक्ष म्हणून त्यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान त्यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केलेली असतानाही 2024 मध्ये स्वतःच्या पत्नी संजना जाधव यांच्या विरोधात अपक्ष उभं राहत कन्नड विधानसभा लढवली. पण या लढाईत शिंदेसेनेच्या संजना जाधव त्यांच्या पत्नीवर भारी पडल्या. हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत वेगवेगळे पक्ष बदलले, स्वतःचा पक्षही काढला, पण सध्या ते अपक्ष आहेत. मनसेच्या तिकिटावर निवडून आलेले आणखी एक आमदार म्हणजे राम कदम. 2009 मध्ये त्यांनी घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून भाजप नेत्या पूनम महाजन यांचा 26,000 मतांनी पराभव केला होता. त्यावेळी विधिमंडळात शपथविधी समारंभावेळी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना मनसे आमदारांनी मारहाण केल्यामुळे राम कदम चांगलेच चर्चेत आले होते. पुढे 2014 मध्ये मनसेत आपल्यावर अन्याय होतोय आणि नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीने मी प्रभावित झालो असं कारण देत त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते सलग भाजपच्या तिकिटावर आमदार आहेत. मनसेतून भाजपमध्ये गेलेलं आणखी एक नाव म्हणजे प्रवीण दरेकर. 2009 मध्ये त्यांनी मागा ठाणे मतदारसंघातून तेव्हा राष्ट्रवादी पक्षात असलेल्या प्रकाश सुर्वे यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये मात्र मनसेच्या तिकिटावर लढूनही त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना विधानसभेवर संधी दिली. शिवाय विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. आता देखील ते भाजपकडून विधान परिषदेवर आमदार आहेत. याशिवाय राज ठाकरेंसोबत शिवसेना सोडणाऱ्यांपैकी एक असलेल्या शिशिर शिंदेंनीही 2009 मध्ये आमदारकी पटकावली होती. भांडूप पश्चिम मतदारसंघातून तिकिटावर ते विजयी झाले होते. 2014 ला मात्र त्यांचा पराभव झाला.
त्यानंतर 2018 मध्ये शिवसेना सोडणं ही माझी चूक होती. शिवसैनिकांनो, मी चुकलो होतो, मला माफ करा, असं म्हणत त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेचे उपनेते पद देऊनही जेव्हा पक्षात फूट पडली तेव्हा मात्र शिशिर शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणं पसंत केलं. 2009 मध्ये निवडून आलेले मनसेचे 13वे आमदार आहेत मंगेश सांगळे. त्यांनी विक्रोळी मतदारसंघातून विजय मिळवला होता. पण पुढच्या विधानसभा निवडणुकीत संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. भाजपकडून त्यांनी महापालिका निवडणुकीमध्येही आपलं नशीब आजमावलं, पण तिथेही त्यांचा निभाव लागला नाही. सध्या ते भाजप पक्षातच सक्रिय. तर मंडळी, हे होते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पहिल्या फळीतील 13 आमदार. ते सध्या काय करतात याची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेतली. बाकी राज ठाकरेंची अशी लाट पुन्हा पाहायला मिळेल का, यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देतांकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.